दिलीप मानेंची मदत किती झाली आहे तुम्हाला? मी काय म्हणलं, दृश्य अदृश्य शक्तीचा सर्व शक्तीचा सहकार्य मिळालेला आहे. जे अदृश्य शक्तीमध्ये दिलीप माने होते, दृश्य अदृश्य सर्व शक्तींनी मला सहकार्य केलेलं आहे. निवडून आल्यानंतर बापू पराभूत उमेदवारापैकी धर्मराज काडादी असतील किंवा हे बाबा मिस्त्री असतील किंवा अमर पाटील यांचा काही तुम्हाला शुभेच्छांचा फोन आलाय का? नाही, तुम्ही भेटायला गेली मागच्या वेळेला, तुम्ही जे मागच्या वेळेस गेलो होतो, एकटेच होते म्हणून गेलो होतो. आता 24 उमेदवार आहेत. त्याच्या आधीच्या वर्षी सुद्धा तुम्ही सगळ्यांना भेटला होता. नाही, कमी होते हो. काय झालं, यावेळेस खूप जणांना वाटलं, सगळ्यांना वाटलं सुभाष देशमुख नाराज आहे, बहुतेक मलाच मत देतील काही लोक, असं म्हणून लय जण उभारली यावेळेस. त्याच्यामुळं काय होतं, सगळ्याच्या घरी जायला मला वेळ जाईल म्हणून, आणि परत एकाकडे गेलं तर दुसऱ्याला राग येईल. कुणाला राग येऊ नये म्हणून तुमच्यातर्फे आभार. बापू सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा फायदा होईल म्हणून धर्मराज काडादी उभारले असतील असं तुम्हाला वाटतंय का? मला धर्मराज काडादी साहेब शून्य आहेत, ते काही एवढे अज्ञानी नाहीत. निरीक्षण नीट केलं तर त्यांनाही कळत असं चिमणी कोणामुळं कशामुळं पडली आहे. नीट चिंतन केलं तर त्यांना कळतंय असं माझं मत आहे. किंवा अजूनही काही तज्ज्ञांनी सुद्धा विचार करावा, ही चिमणी कशामुळं पडली गेली, कोणामुळं पडली गेली, कोर्टानं पडली आहे, प्रशासनानं पडली आहे, शासनानं पाडलेली आहे, सुभाष देशमुख पाडलेली आहे, ह्याचा नीट अभ्यास करावा. आणि अभ्यास करून, आणि जर समजा विनाकारण कुणाला जर सांगून पाडायला लावलं तर मी दोषी आहे ना. मला असं वाटतं की दोष एक आणि आरोप दुसऱ्यावरती हे चुकीचं वाटतं. बापू, तुम्हाला जे उमेदवारीला विरोध केले शहरामधले, ग्रामीणमधले, समजा कार्यकर्त्यांनी जर त्यांना महापालिकेला, झेडपीला, ग्रामपंचायतीला तिकीट नाही देऊ नका म्हटलं तर तुम्ही परत आता भूमिका कुठली घेणार? मला असं वाटतं की मी त्याच दिवशी सांगितलं की ह्या सर्व कार्यकर्त्यांना, विरोध करणाऱ्यांना सगळ्यांना माफ केलं म्हणून सांगितलं मी आता. आणि त्या दिवशी हेही सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, मेरिटवरतीच नंतर आपल्याला उमेदवारी मिळणार आहे. नेतृत्व ठरवत असतं, निवडणूक समिती असते. सुभाष देशमुखला एकट्याला हा अधिकार नसतो, पण सुभाष देशमुखची शिफारस असते का? नक्की